संस्थेच्या वतीने सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वागत करूया. पुस्तकांच्या ज्ञानसागरात आभाळ होतं सारे रंगी, ज्ञानाचा लावून दीपक साहित्याचा जागर करते. आणि या साहित्याचा जागर करण्यासाठी आपल्या इथे आलेले आहेत माननीय श्री श्याम जोशी, त्याचप्रमाणे त्यांच्या सुविद्य पत्नी माननीय रोहिणी जोशी, रवींद्र गुजर, विश्वास माननीय प्राध्यापक विश्वास नरेकर, माननीय अर्चना कर्णी, या सर्वांचे, त्याचप्रमाणे हा सर्व योग आपल्यापर्यंत ही साहित्यिक मंडळी आपल्यापर्यंत येण्याचं सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या संस्थेचे संस्थापक माननीय श्री चिटणीस साहेब, या सर्वांचे आपण पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करूया. माननीय श्याम जोशी यांच्याबद्दलची जी काही माहिती आहे ती साहेब तुम्हाला प्रस्ताविकामध्ये सांगतील, पण ग्रंथसभा सारखं जे काही वाचनालय आहे किंवा वाचन कशासाठी करावे, का करावे आणि कसे करावे हे त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळणार आहे. असे श्याम जोशी यांचं जर माहिती आपण बघितली तर मंगेश पाडगावकर यांचा जो काही पुरस्कार आहे राज्य शासनाचा दिला जाणारा, हा पुरस्कार पण यांना मिळालेला आहे. आणि वाचनाने प्रेरित झालेले वयाच्या 55व्या वर्षी सेवानिवृत्ती घेऊन त्यांनी ग्रंथालयाची ही जी काही चळवळ आहे ती सुरू केली. आणि फक्त चळवळ सुरू केली नाही तर ती जोमाने पुढे नेली. आज अनेक प्रकारची पुस्तकं त्यांच्या ग्रंथालयामध्ये आहे आणि ग्रंथालयाचं नाव सुद्धा त्यांच्या ग्रंथसखा आहे. त्यांच्या सुविद्य पत्नी असतील किंवा अर्चना कर्णिक सारख्या मॅडम असतील, या सर्वांची त्यांना खूप मनापासून साथ लाभते. धन्यवाद. यानंतर माननीय श्री चिटणीस साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. संस्कृतीसारखी विद्यार्थी आपल्या शाळेत आहे की नाही, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आज आपल्या शाळेमध्ये भेट देण्यासाठी किंवा मी त्यांना ते मला भेटायला येणार होते, तर मी असं म्हटलं की आमच्या शाळेच्या एमआयटी शाळेमध्ये आपण या, आमच्या विद्यार्थी जरूर करा. आणि ते जेव्हा 10 वर्षांनी 15 वर्षांनी 20 वर्षांनी मागवून पाहतील आणि जेव्हा त्यांना पेपरमध्ये वाचायला मिळेल, मान्य श्याम जोशी यांची माहिती वाचायला मिळेल, त्यांना मिळालेले पुरस्कार वाचायला मिळतील, तेव्हा तुम्ही असं म्हणाल येस आम्ही यांना बघितलंय, आमच्या शाळेमध्ये ते येऊन गेले. दुसरे रवींद्र गुर्जर, हे आपल्या देशातच नाही तर परदेशात सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यासाठी प्रसिद्ध आहे, अनुवादक म्हणून विशेषतः प्रसिद्ध आहे. जे बोलतीलच आपणाशी वेगवेगळ्या इंग्रजी पुस्तकांचं अनुवाद त्यांनी केलेला आहे आणि अतिशय नामवर असं व्यक्तिमत्व आहे. आता मॅडमने तुम्हाला सांगितलं श्याम जोशी आणि त्याचबरोबर श्याम जोशीच्या बरोबर त्यांच्या सुविद्य पत्नी रोहिणी जोशी आलेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर अर्चना कर्णिक आलेले आहेत. हे बदलापूर, जसं आपण सातारा गाव आहे की नाही तसं बदलापूर गाव आहे, ते महाराष्ट्रात कशासाठी प्रसिद्ध आहे, सातारा कशासाठी प्रसिद्ध आहे, तर बरोबर आहे की नाही. कासची फुलं, मुलांनी इकडे लक्ष येत आहे, इकडे त्या मुलांनी पुढे बघायचं आहे, इकडे बघायचं, हा सगळ्यांनी इकडे बघायचं आहे. मी विचारणार तुम्हाला प्रश्न. तर आपलं सातारचं गाव प्रसिद्ध आहे, कशासाठी प्रसिद्ध आहे, कर्णिकडे कासची फुलं, शाहू महाराजांची गादी माहिती पाहिजे. शिवाजी महाराजांच्या नंतर जी गादी सातारला होती, ज्या गादीच्या कार्यकाळामध्ये आटकेपार झेंडे फडकले, जे देशामध्ये मराठ्यांचं राज्य निर्माण झालं, हे आपल्याला माहिती पाहिजे. तसं बदलापूर हे महाराष्ट्रामध्ये गाव प्रसिद्ध आहे, ते श्याम जोशी यांच्यावर प्रसिद्ध आहे. श्याम जोशींनी काय केलं, तिथं एक ग्रंथालय आहे, त्या ग्रंथालयात 4 लाख पुस्तकाच्या वर जास्त पुस्तक आहे. म्हणजे महाराष्ट्रातलीच नव्हे तर देशातली महत्वाची माणसं सुद्धा येतात, रेफरन्सेस विचारतात, ते रेफरन्स वरून वेगवेगळी पुस्तकं लिहितात. इतका मोठा साठा त्यांनी अतिशय कष्टाने उभं केलेला आहे. आपली सगळी पुंजी त्यांनी त्या ग्रंथालयासाठी खर्च केलेली आहे. त्याची म्हणजे एकटाच भेट झाली. मी धडपड करतो त्यांना भेटायला आणि ठरवत होतं बदलापूरला जायचं आणि मला रवींद्र गुर्जरांचा फोन आला की माझ्याबरोबर श्याम जोशी आहेत आणि मी तुम्हाला भेटायला येतो. तर म्हटलं मला भेटायला मग ते पतसंस्थेमध्ये येणार होते. तर मी म्हटलं नाही, शाळेमध्ये या, ज्या शाळेमध्ये अतिशय
हुशार मुलं आहेत, हुशार मुली आहेत, ज्यांनी विशेषतः शिक्षकांनी त्यांना घडवलेलं आहे. या शाळेतले विद्यार्थी फार पुढे गेलेले आहेत. आणि हे विद्यार्थी कुठले आहेत तर अतिशय जसं आपल्याकडं मध्यंतरी विद्यार्थी आला होता, सांगत होता मी हॉटेलमध्ये वेटरचं काम केलं. एक विद्यार्थी आला होता, तो त्याचे तर कर्नाटक भागातले लमाणी जातीचा तो मुलगा राठोड म्हणून आहे. त्यांनी सांगितलं मी कशा डेव्हलपमेंट केल्या. त्याचं मराठी किती उत्कृष्ट आहे. त्याच्या आई वडिलांना मराठी नाहीये, पण तो राठोड त्याचा भाऊ किती सुंदर मराठी बोलतो. आपली तृप्ती शेडगे आली होती. तृप्ती शेडगेंनी काय सांगितलं की तिने असं सांगितलं, हेच नेमके सर्व तर तिच्या वर्गामध्ये सांगितलं की ग्रपाटाची वया उघडा आणि ग्रपाट दाखवा. तर तिने तिच्या पैकी ग्रपाट नव्हता केला. तेवढ्यात त्या वर्गामध्ये एक शिपाई मामा गेले. ते म्हणजे आपल्या शाळेमध्ये नाट्य शिबिर आहे, तर ज्या मुलांना भाग घ्यायचा त्यांना आवड आहे ते तिकडे जावं. तर या दोन मुली जाग्या उठल्या, कारण त्यांना काय झालं होतं, बाराचं नाही म्हणायचं सध्याच्या भाषेत, शिक्षकांचा ओरडा खायचा नाही. तर आपण जाऊ म्हणजे तिकडं हात वर केला गेला म्हणजे 5 लाख ग्रपाट दाखवाय. आणि दिवसभराच्या नाट्य शिबिरामध्ये ती मुलगी निवडली गेली नाटकात काम करायला. आणि त्याला एवढी पुढे केली, दुसरं माहित नाही ना, मला नाटकात आवड आहे तिला पण माहिती. आणि ती आता वेगवेगळ्या चित्रपटात काम करते. म्हणजे आता सातवीचं नाना पाटलांच्या चित्रपटात त्याच्या बहिणीचं काम करते. आता मध्ये आलेला एक पिक्चर ना फर्स्ट क्लास दाभाडे, बरेच पिक्चर बऱ्याच सिरियल मध्ये. तर या शाळेमध्ये विशेषतः अभ्यासाबरोबर चित्रकला, त्याच्यानंतर नाटक, मी वाचलेलं पुस्तक, असे सगळे कार्यक्रम विशेषतः राबवले जातात. विशेषतः मुली अतिशय हिरिरीने भाग घेतात. आता मुलं घ्यायला सुरुवात झालेली आहे. मुलं आपल्याविषयी 8वीच्या पुढे जरा बोलायची कमी होतात, लाजतात. खरं मुली लाजल्या पाहिजे, मुलं लाजतात, पण मला लागते बोलायला लागते. तर ही शाळा अशी वेगवेगळ्या पद्धतीने प्रसिद्ध आहे. या शाळेमध्ये एवढं मोठं ग्राउंड आहे, त्याच्यामुळे या शाळेतली मुलं कबड्डी असेल, खो खो असेल, सगळ्या मैदानी खेळामध्ये पुढे गेलेले आहेत. बहुतेक सगळी मुलं चित्रकलेच्या स्पर्धेला बसतात. दोन्ही परीक्षा पास होतात आणि बोर्डाचे 5 पास मिळवतात. पण ज्याला आवड आहे आणखी पुढे. हे या शाळेचं विशिष्ट वैशिष्ट्य आहे. मी तुम्हाला जर श्याम जोशींचं सांगितलं ते बाकीचं बोलतीलच, तसंच मी गुर्जर आहे. गुर्जरांची मज्जा तुम्हाला ऐकली पाहिजे. मुलींना विशेषतः माहिती पाहिजे. त्यांची आई एक नाही आहे, तिला शिकता नाही आहे. का नाही शिकता किंवा शिकवत नव्हते मुलींना. जे आमच्या आई वडिलांना वाटायला मुलींना आपली शिकवायला पाठवा, ते पाठवू शकत नव्हते. समाज त्यांना म्हणायचं नाही पाठवायचं तुमच्या मुलींना. परंतु त्यांच्या आईमुळं म्हणजे ते एवढे मोठे झाले. तडखडकरचं जे आपण म्हणतो ना, ते पाठ होत एवढं अनुवादामध्ये खरं त्या जे ह्याला श्रेय द्यायचं ते आईला द्यायचं. आईला कोणी शिकवलं? जी आई शाळेत गेली ना तिला शिकवलं कोणी शिकवलं असेल? कुणी शिकवलं? मागेटा बोललोय बहुतेक. आज सांगा बघ कोणी शिकवलं? मी शिकवलं का? नाही. आपल्या शिक्षकांनी शिकवलं का? तुम्ही शिकवलं का? कुणी शिकवलं? कुणी? त्याच्या भावाने शिकवलं. जे भाऊ शाळेत जायचे ते घरी यायचे आणि आपल्या बहिणीला शिकवायचे. हे तुम्हाला एवढ्यासाठी माहिती पाहिजे की आपल्याला मिळाली संधी आहे, त्या बिचारा माऊलीला मिळाली नाही ती संधी, पण ती शिकली. नुसती शिकली नाही, त्याचा मुलगा केवढा मोठा आज प्रसिद्ध आहे. तर हे सगळं तुम्हाला म्हणून इकडे बोलवलं. त्यांना का बोलवलं की यातून तुम्हाला एक प्रेरणा मिळावी, त्यातून तुम्ही पुढे जावं, मोठं व्हावं. हेच त्यातलं महत्वाचं आहे. मी ज्या बोलणार नाही कारण त्यांना आपल्याला बोलायला द्यायचं आहे. परंतु आज या ठिकाणी दुसऱ्या मी मगाशी सांगितलं तसं कर्णिक आहेत. कर्णिक ह्या 4 लाख पेक्षा जास्त पुस्तक आहेत का नाही. त्या ग्रंथालयाच्या काय आहे प्रमुख आहेत. सांभाळ करतात त्या मुलांसारखं त्या 4 लाख पुस्तकांचा. भेट्या करतात का? नाही. त्यांच्या हाताखाली 15 ग्रंथपाल आहेत. ग्रंथपाल आहेत 15. थोडक्यात 15 शिक्षक आहेत आणि त्यांनी 2 पुस्तकं लिहिलेली आहेत. अशी मंडळी तुम्हाला इथं आलेली आहे की त्यांच्याकडे बघून मुलींनी विशेषतः लिहायला सुरुवात केलं पाहिजे. मुलांनी लिहिलं पाहिजे. आपल्याला जे मनात भावना निर्माण होतात तसं आपण ते लिहायला पाहिजे. त्यामुळं मी या ठिकाणी रवींद्र गुर्जर सर, श्याम जोशी सर, त्याचबरोबर मान्य प्राध्यापक विश्वास दरेकर सर, मोहिनी जोशी, अर्चना कर्णिक या सर्वांचं स्वागत करतो आणि तुम्हाला विनंती करतो की ते जे बोलतो ते काम नाही का आपल्याला माहित नाही, पण
आपल्या आयुष्यामध्ये एखादं व्याख्यान असतं, एखादं काही माहिती असते जी आपलं आयुष्य बदलून टाकते. मला जेव्हा रवींद्र गुरुजनांचं जेव्हा वाचला लेख, आपल्याकडं संमेलनाचे ते अध्यक्ष होते, तेव्हा मला लगेच माझी आई आठवली. कारण आई आपली सुद्धा लहान असताना आमची घरापाठ पूर्ण करून द्यायची. आम्ही अतिशय गरिबीतनं दिवस तेव्हा काढले, तेव्हा ती प्रयत्न करत होती शिकावं शिकावं शिकावं. तिला वाटायचं आमचा मुलगा 7वी पास होईल का, 11वी होईल का, ग्रॅज्युएट होईल का. मी तर CA पण माझं शिक्षण झालं, CA पूर्ण नाही झालं माझं, पण झालं. तर हे ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. म्हणजे मला जेव्हा रवींद्र गुरुजनांच्या आईचं वाचन तेव्हा कोण आठवलं? माझी आई आठवलं. तेव्हा आपण जेव्हा एखाद्याचं वाचन करतो का नाही, तेव्हा आपल्याला वेगवेगळं आठवत असतो. आपल्या घराजवळची मंडळी आपण आठवतात, आपल्या मैत्रिणी आठवतात, मित्र आठवतात. मित्र मैत्रिणी मदत करत असतात. जसे एखाद्या मैत्रिणीला गणित येत नाही, मैत्रिणी तिला समजावून सांगते, तिच्या सुखदुःखामध्ये ती सहभागी असते, तिच्या पाठीशी उभी राहते. त्यामुळं त्या दोघांचे आपल्याला भाषण ऐकायचं. पुन्हा एकदा त्या सर्वांचं टाळ्याच्या कडकडाट स्वागत करा. यावं म्हणून, त्या दृष्टीने यावं म्हणून आता आला होता लवटे सरांचा. लवटे सर आपल्याला येऊन गेले सुनील लवटे मागच्या वर्षी. त्याने 18 खंड प्रकाशित केले त्यांच्यावर. तर ती आता पागल लागली त्यांच्या, तुम्ही कधी येत नाही कोल्हापूरला, तुम्ही कधी येता, म्हणजे खूप शब्द देत आहे थोडक्यात मध्ये. तर अशा व्यक्ती आपल्या मनात राहिल्या पाहिजेत. एवढंच मी सांगतो. पुन्हा एकदा आमच्या ही शाळा अतिशय सुंदर आहे, अतिशय चांगली मुलं मुली आहेत आणि मुलं मुली अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढे चाललेले. एवढं मी सांगतो. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. जय जय. नक्कीच चिटणीस साहेबांच्यामुळे वेगवेगळे कवी असतील, लेखक असतील, ते प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या भेटीला इथे शाळेमध्ये आलेले आहेत. काही वेळेस साहेबांनी स्वतः फोन लावून मुलांना, प्रवीण दवणे असतील किंवा इतर नामवंत लेखक असतील यांच्याशी विद्यार्थ्यांचं बोलणं घडवून आणलेलं आहे. हा सगळा जो योग आहे तो चिटणीस साहेबांमुळे आम्हाला मिळतो, त्यामुळे धन्यवाद. यानंतर आपल्या शाळेमध्ये हे जे काही साहित्यिक आलेले आहेत, या साहित्यिकांचा सत्कार करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे सर्वात प्रथम माननीय श्री श्याम जोशी यांचा सत्कार. अध्यक्ष माननीय श्री चिटणीस साहेब. मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक हा जो पुरस्कार आहे तो पहिला पुरस्कार माननीय जोशी यांना मिळालेला आहे आणि ते आपल्या शाळेला भेट देत आहेत हे नक्की सांगण्यात आले आहे. यानंतर आपल्याला लाभलेले दुसरे साहित्यिक आहेत, जे अनुवादक लेखक आहेत आणि त्यांची 35हून अधिक साहित्य अनुवादित झालेली आहेत. सुधा मूर्ती यांचं वाईज अँड अदरवाईज हे पुस्तक जे आहे ते संस्कृतमध्ये यांनीच प्रकाशित केलेलं आहे. त्यांचा सत्कार सुद्धा आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री चिटणीस साहेब करत आहेत. माननीय श्री रवींद्र गुरुजन. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा खूप मोठा हात असतो. त्याचप्रमाणे श्याम जोशी यांच्या या यशामागे त्यांच्या सुविद्य पत्नी सौ रोहिणी जोशी यांची खंबीर साथ होती. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बादल मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी रोहिणी जोशी मॅडम यांचा सत्कार करावा. यानंतर लाभलेल्या नंतरच्या पाहुण्या आहेत अर्चना कर्णी, की ज्यांची 2 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ज्या संदर्भ सूची संदर्भात त्यांनी खूप अनमोल असं त्यांचं काम चालू आहे. ललित सूची असेल, त्याचप्रमाणे संदर्भ सूची असेल. ललित सूचीचं 1964 ते आतापर्यंतचं जे काही काम आहे ते त्यांचं काम चालू आहे. नक्कीच त्या कामासाठी त्यांना आमच्या शाळेकडून, संस्थेकडून खूप साऱ्या शुभेच्छा. शाळेच्या मराठी विभागाच्या प्रमुख कुमार मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. सो अर्चना करणे, ग्रंथसखा हे जे काही वाचनालय आहे त्या वाचनालयाचं खंबीरपणे जबाबदारी त्या पार पाडत आहेत. त्यांचा सत्कार
सत्कार आपल्या शाळेच्या सन्मानने करतात. यानंतर आपल्याला लाभलेले माननीय श्री विश्वास नरेकर यांचा सत्कार संस्थेचे विश्वास नेरकर यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री चिटणीस साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. श्याम जोशी यांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. आणि आजच्या या प्रसन्न संध्याकाळी 5 वाजता आज अचानक गाठ पडे असे आम्ही तुमच्या भेटीला आलो. मला सांगण्यात असं आलं की गुणांची खाण साताऱ्यामध्ये आहे आणि त्या खाणीचं दर्शन घेण्यासाठी चिठ्ठी सरांनी अचानक हा योग घडवून आणला. बाजारातनं जात असताना सहज एखादं लॉटरीचं तिकीट घ्यावं आणि विसरून जावं आणि दुसऱ्या दिवशी पेपरात बघावं तर आपल्याला लॉटरी लागलेली आहे याचा जसा आनंद होतो तसा मला आज ही लॉटरी लागली तुमच्या दर्शनाची, तुमच्या भेटीची. शाळेच्या प्रवेशद्वारापासूनच इतक्या चांगल्या गोष्टी मला दिसल्या. प्रचंड मैदान शाळेचं, मुलं खेळतायत, बोलक्या भिंती आणि एवढी उंच असलेली मान आणि तो जिरा बाबा. हे प्रतीक आहे. या जिराफाची एवढी उंच मान हे प्रतीक आहे की उंच उंच जाणं. आणि उंच जाणं म्हणजे काय त्याच्याविषयी मी फक्त 5 ओळी बोलणार. हा माझा मित्र आहे, तो उंच उंच चाललेला आहे. आता तिथे 6 फूट लिहिलेलं आहे, त्याच्या पुढे पण अजून वाढेल. तो 5 वाजत आलेले आहेत आणि 5 वाक्यामध्ये मी माझ्या बोलण्याचा शेवट करणार. किती साध आहे बघा. बोलायला शब्द लागतात. मित्र असो, मैत्रीण असो, आई असू दे, भाऊ असू दे, शाळेतले गुरुजन असू दे, जे काही बोलायचंय आपण मुके तर नाहीच. म्हणजे बोलण्यासाठी पहिली ओळ महत्वाची मी सांगितली, बोलायला शब्द लागतात. हे शब्द कशा पद्धतीने बोलायचं याच्यासाठी कौशल्य लागतं. 2 ओळी झाल्या. शब्द पाहिजे आणि बोलण्याचं कौशल्य पाहिजे. किती बोलायचं? बोलायला दिलं, तुमचे काही मित्र मैत्रिणी असतील, थांबता थांबत नाही हो, बोलतोय 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 होत की नाही. म्हणून 3रं महत्वाचं वाक्य असं, किती बोलायचं हे दृष्टिकोन ठरवतं, अप्रोच.
माणसाचं व्यक्तिमत्व, दृष्टिकोन. पहिलं म्हटलं आपण की संवाद साधण्यासाठी आपल्याला ज्ञान पाहिजे काहीतरी. इंग्रजीमध्ये फार छान म्हण आहे, हॅव समथिंग टू से. हॅव समथिंग टू से. मी गंभीर सांगतोय आणि जेव्हा गमतीदार सांगतो त्यावेळेचा रिस्पॉन्स आणि गंभीर सांगतोय त्यावेळेचा रिस्पॉन्स ही गुणांची खाण असलेल्या मुलांना मी सांगणं हे योग्य नाही. हॅव समथिंग टू से अँड से कॉन्फिडेंटली. सांगण्यासारखं काय? जे वेळेला आपण सहलीला जातो, शाळेमध्ये असतो, मधल्या सुट्टीमध्ये असतो, एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी सेंटरला असते आणि तिच्या भोवती मित्र मैत्रिणींचा घोळका असतो. का? कारण तिला चांगलं बोलता येतं, चांगलं सांगता येतं. चांगलं बोलणं आणि चांगलं सांगणं याला कौशल्य लागतं. ज्ञान पाहिजे, सांगण्याचं कौशल्य पाहिजे. किती सांगायचं याचा दृष्टिकोन पाहिजे आणि जे सांगायचं का नाही सांगायचं हे जो ठरवतं ती संस्कृती असते. काय सांगायचं? वाचायचं सांगून तर चालत नाही. जे सांगायचंय तितकंच महत्वाचं असलं पाहिजे आणि ते महत्वाचं आहे की नाही हे आपली संस्कृती. आपण आईशी ज्या भाषेत बोलू, आपण वडिलांशी ज्या भाषेमध्ये बोलू, ज्या गुरुजनांशी ज्या भाषेमध्ये बोलू तसं मित्राशी नाही बोलणार, नाही का? प्रत्येक ठिकाणी स्तर वेगवेगळा आहे. मित्रमैत्रिणींशी जसं आपण हसत खेळत पाठीवर हात ठेवून बोलू तसं गुरुजनांशी नाही बोलणार, नाही का? वडीलधाऱ्या माणसांशी नाही बोलणार. कारण आपली संस्कृती वर्षानुवर्ष हे आपल्याला शिकवत आलेली आहे की कसं बोलायचं, कसं वागायचं आणि कसं सांगायचं. मित्रांनो, 27 तारखेला मी तुम्हाला मित्र मानलाय. मित्रांनो, कारण मित्र तो जे हे हृदयीचे ते हृदयी, जे खुल्लम खुल्ला बोललं जातं त्याला दोस्ती म्हणतात. मान्य की नाही? जे राखून ठेवलेलं असतं त्याला दोस्ती म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. तर मी तुम्हाला मित्र मानलेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला खरं खरं हृदगत सांगतो. 27 तारखेला मराठी भाषा दिन आहे आणि आपण सगळे जण असं म्हणतो की मी मराठी आहे. काय मराठी असणं म्हणजे काय? कशाला म्हणायचं मी मराठी आहे, मी महाराष्ट्रीयन आहे? याच उत्तर 5व्या शतकामध्ये, आता 20वं शतक चालू आहे, 2025, म्हणजे जवळजवळ 2000 वर्षापूर्वी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. कुणी दिलं हे कधी विसरता कामा नये. त्या माणसाचं नाव वररुची. हा मोठा साहित्यिक होता, गुणाढ्य वररुची. आणि यांनी एक छान पुस्तक लिहिलेलं आहे, ते माझ्या ग्रंथालयामध्ये आहे आणि चिटणीस सरांना मी ते भेट म्हणून पाठवून सुद्धा. अत्यंत दुर्मिळ पुस्तक, 5व्या शतकामध्ये वररुचीने प्राकृत प्रकाश नावाचं पुस्तक लिहिलं. आपल्याला फक्त धडे माहिती असतात कारण आपल्याला परीक्षेमध्ये नंबर काढायचा असतो, आपल्याला कविता पाठ असतात, आपल्याला प्रश्न उत्तर पाठ असतात. पण आजूबाजूचं ग्रंथालयामधले हिरे माणकं ही आपल्याला ठाऊक असतीलच असं नाही. मला तुमचं लक्ष त्या खाणीकडे द्यायचं आहे, वळवायचं आहे.
हा वररुची कोण होता हो? अत्यंत अभ्यासू. त्यांनी प्राकृत प्रकाश नावाचा ग्रंथ लिहिला. हे तर मी सांगितलं, पण त्याच्यापेक्षा मगाच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतोय. मराठी असणं म्हणजे काय? वररुची असं म्हणतो. त्याच्या राजाला तो सांगतोय. विद्वत सभा भरलेली आहे. विद्वत सभा म्हणजे त्या सभेमध्ये सगळ्या गावातले विद्वान विदुषी उपस्थित आहे. राजा उपस्थित आहे. आणि तिथे हा वररुची सांगतो. त्याचं वाक्य आहे, महाराष्ट्री असावे. महाराष्ट्रीय असावे, मराठी असावे म्हणजे काय? तर न्याय देणारी जी यंत्रणा आहे, योग्य न्याय जर तुम्हाला पाहिजे असेल. वररुचीने मोठं भाषण दिलं, ते आता मी तुम्हाला सांगू नाही शकत वेळेच्या अभावी. त्यांनी सांगितलं की प्राकृतामध्ये बोललं पाहिजे. आज ज्याला आपण मराठी म्हणतो त्याला 5व्या शतकामध्ये प्राकृत असं म्हणत असत. त्याला महाराष्ट्रीय असं म्हणत असत. अपभ्रंशातनं ही मराठी जी आहे ही हळूहळू हळूहळू विकसित होत गेली. आणि त्या सभेमध्ये त्यांनी असं सांगितलं, महाराष्ट्रीय असावे म्हणजे न्यायिक असावे. आपल्याला योग्य न्याय देता आला पाहिजे. आपल्याला योग्य ज्या गोष्टी आहेत त्या कथन करता आल्या पाहिजे. हे वररुचीने 5व्या शतकामध्ये सांगितलं की तुम्ही जर मराठी असाल तर कोणाचा द्वेष करून चालणार. मराठीवर प्रेम करणं म्हणजे मराठी संस्कृतीवर प्रेम करणं, मराठी भाषेवर प्रेम करणं. आणि ही भाषा जी आहे, ही भाषा आणि या भाषेतले शब्द जे आहेत ते मनात वस्ती करायला आले पाहिजे. मी नेहमी एक उदाहरण देतो. चिमणी पहिली काडी कधी आणते घरात घर बांधायला, हे आपल्याला कळत नाही. कुठेतरी फ्रेम वगैरे असेल, फोटो फ्रेम, आजोबांची, पडदोबांची, वडिलांची, अन्य कुठले चित्र वगैरे याची फोटो फ्रेम असते ना, त्या फोटो फ्रेमच्या मागे चिमणी घरट करते. पण ते घरट करताना पहिली काडी ती कोणती आणते हे आपल्याला कळत नाही. हळूहळू तिचं घरट बांधणं सुरू होतं आणि अख्खं घरट बांधून झालं आणि तिथे पिल्लं चिवचिवाट करायला लागली की आपल्याला कळतं, अरे तिथे चिमणीने घरट केलं. वररुची सांगतो असं मनात शब्दांची घरटी तयार झाली पाहिजे. शब्द वस्तीला आले पाहिजे, शब्दांचा संग्रह केला पाहिजे आणि ते शब्द जे आहेत ते वापरले पाहिजे. भाषा ही वापरात असली पाहिजे. आपल्या घरात जर एखादं भांड असेल, वापरलेलं भांड, वापरात असलेलं भांड आणि ते भांड वापरात नाही, काय दिसतं आपल्याला? त्याला गंज आलेला असतो. जे भांड आपण वापरलेलं नाही, कित्येक दिवसात त्या भांड्याला हात पण लावला नाही, कळकटलेलं असतं, बरोबर? आणि ते भांड आपण नेहमी वापरतो, ते चकाचक घातलेलं असतं. तसं भाषा, शब्द हे वापरात असले पाहिजे. मराठी भाषा किती समृद्ध आहे तुम्ही जर मला विचाराल तर मराठी इंग्रजीपेक्षा श्रीमंत आहे. अहो पुष्कळ, याला किती 22 शब्द आहेत. आपण म्हणतो ना की माझ्याकडे पुष्कळ पैसे आहेत, माझ्याकडे पुष्कळ पेन्सिली आहेत. या पुष्कळ शब्दाला समानार्थी शब्द 22 आहे. कल्पना आहे आपल्याला? आपण एकच शब्द वापरतो.
त्याच्यामध्ये विपुल आहे, मांदाळ आहे, भरपूर आहे, खूप आहे, जास्ती आहे, किती सांगू तुम्हाला. ही शब्दांची श्रीमंती मराठी भाषेमध्ये हजारो वर्षापासून आलेली आहे. पण आम्ही दुर्दैवाने ते शब्द वापरत नाही. आज मी तुम्हाला चिटणीस सरांच्या साक्षीने एक स्पर्धा देतोय आणि त्या स्पर्धेला आपण 1000 रुपयाचं बक्षीस देऊया. अरे टाळ्या वेळा वाजवा ना. अरे एवढं लागून आलो मी. 1000 रुपये तुम्हाला द्यायला आलोय. मी सरांची पूर्व परवानगी घेतलेली नाही, पण त्यांचं प्रेम मला माहिती आहे साहित्यावरचं, त्यामुळे ते 100% परवानगी देतील. आणि माझं जे मुख्याध्यापिका या ठिकाणी आहे त्यांनाही या निमित्ताने मी विनंती करतो की तुम्ही या आमच्या खेळाला मंजुरी द्या. काय खेळ खेळायचा आपल्याला? एक खेळ खेळायचा आपल्याला. त्याच्यासाठी तुम्ही ग्रंथालयातलं कुठलंही पुस्तक वापरलं तरी चालेल, आईची मदत घेतली तरी चालेल, पण जर जिंकलं तर आईला पैसे द्यायला लागतील ना. हा, मग म्हणाल नाही 1000 माझे मी जिंकले, मदत आईची घेतली असं करून नाही चालणार. मग तिला त्याचा वाटा द्यायला लागेल नाही का. कोणाचीही मदत घ्या. मी ही स्पर्धा तुमच्यासाठी जाहीर करतोय की फक्त 10 शब्द मी सरांकडे पाठवणार आहे. तुम्ही एकच काम करायचं, या 10 शब्दांना जास्तीत जास्त समानार्थी शब्द कोणते, जसं मी तुम्हाला सांगितलं आता मगाशी, कितीतरी शब्द आपल्याकडे असतात. मृत्यू हा शब्द असा आहे की त्याला 30-32 प्रतिशब्द आहे. आपल्याकडे लढाईमध्ये एखादा माणूस आला तर त्याला म्हणतो आपण वीरगती प्राप्त झाली. तो मेला असं आपण नाही म्हणत. आपण म्हणतो की त्या सैनिकाला वीरगती प्राप्त. हे वैशिष्ट्य आहे भाषेचं. मी काही शब्द सरांच्या मार्फत तुम्हाला देणार आहे. त्या 10 शब्दांना जास्तीत जास्त प्रतिशब्द, जास्तीत जास्त समानार्थी शब्द जो मुलगा किंवा मुलगी देईल त्याला आपण 1000 रुपयाचं रोख, चेक नाही, चेक बसवायचं काय करणार, बदलापूरला येणार का तुम्ही? तुम्ही म्हटलं पाहिजे रोकडा द्या, बरोबर नाही? आणि त्याची तारीख आहे 27 फेब्रुवारी. आज 25 तारीख. मग 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं तर तयारीला कमीत कमी वेळ दिला पाहिजे ना. नाही तर तुम्ही सगळ्या पळापळ करून सगळे 100 शब्द शोधाल. आता खरी परीक्षा आहे. 1 दिवस आपल्याला अवधी आहे 26 तारखेचा. तोपर्यंत शोधाशोध करा. 10 शब्दांना जास्तीत जास्त किती शब्द आहे असं जो विद्यार्थी आणि तुमच्याच परीक्षेत असेल. सरांना तो सगळा अधिकार आहे, मॅडमना तो अधिकार आहे, आणि ते त्यांच्या अधिकारामध्ये परीक्षक मंडळ नेमेल. आणि ज्या मुलाला जास्तीत जास्त शब्द, आपलं नाव लिहायचं त्याच्यावर, एका कागदावर आपलं नाव, आणि जे 10 शब्द दिलेले असतील ते तुम्हाला आधी 1 तास सांगतील. मी त्यांना विनंती करेन, खरं म्हणजे तो माझा अधिकार नाहीये. तुमच्या कार्यात मी असं सांगणं हे संस्कृतीला धरून नाही, पण या सगळी मित्रमंडळी, श्रेष्ठ मंडळी आहे, ते माझा हेतू चांगला आहे असं समजून आपल्याला परवानगी देतील. 10 शब्द कागदावर करायचे आणि त्याला जास्तीत जास्त प्रतिशब्द किती आहे ते लिहायचे. कागद बंद करायचा, त्याच्यावर काय तुमचा क्रमांक, नाव वगैरे लिहायचं, आणि तुमच्या ती जी काही व्यवस्था सर करतील त्या व्यवस्थेप्रमाणे ते सगळे कागद जमा करायचे मॉनिटरने.
आणि मुख्याध्यापक बाई त्याच्यामध्ये लक्ष घालतील. कॉपी करायची नाही, कॉपी करायची बाबर मॅडम जे आहे कॉपी करून आपलंच नुकसान होतं. आपण त्याची कॉपी केल्यानंतर त्याला पण काहीतरी खायला द्यायला लागेल ना आपल्याला. आपण काय करणार ना. तर आजपासून तयारीला लागा. 5 वाजलेले माझं बोलणं संपत आलेलं आहे. आत्तापासून तयारी करा. जास्तीत जास्त शब्द जे आहेत ते तुमच्या संग्रही जर आले तर त्याचा फायदा मला नाही, तुम्हाला ते. कारण तुम्ही 10वीला जो निबंध द्याल ना, निबंधाला 15 मार्क असतात. आणि त्या 15 ज्याच्याकडे शब्द आहे, ज्याच्याकडे अनुभव आहे, ज्याला शब्दांचा अर्थ कळलेला आहे, त्याचा निबंध वाचनीय होणार. म्हणजे तुम्हाला त्या 15 पैकी नक्की 10 किंवा 12 गुण मिळतील. मित्रांनो, मगाशी मी म्हटलं तर सुरुवातीला म्हटलं मला लॉटरी लागली. चिटणीस सरांच्या शाळेमध्ये, बाबर मॅडमच्या शाळेमध्ये मला बोलायला परवानगी दिली. माझं मला सारखं टोचतायत. 5 वाजून गेले. किती बोलताय कळलं? 1000 रुपये तयार ठेवू. ऑल द बेस्ट. शुभेच्छा. धन्यवाद जोशी सर. जोशी सरांचं भाषण ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येते ते म्हणजे मराठी साहित्याचे चालता बोलता ज्ञानकोश आहे. यानंतर रवींद्र गुजर सर यांना मी विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. प्रिय मित्रांनो, मुलांनो, आता रामजोशी सर त्यांनी उत्कृष्ट वाचन केलं. त्याच्यानंतर खरं बोलणं योग्य नाहीये, पण चिटणीस सरांनी माझ्या आईची आठवण काढली. त्या संदर्भातच मी थोडंसं सांगतो. मागच्या वर्षी ऍक्च्युअली मी इथे आलो होतो तेव्हा आईचा उल्लेख निघाला होता. तर तिला शिकता आलं नाही. त्या काळात शिकायची पद्धत नव्हती मुलींनी. पण तिची मुलं आणि त्यांची मुलं म्हणजे आमची मुलं नातवंड, आमच्या घराण्यामध्ये 6 PhD, 4 MPhil, नंतर डबल ग्रॅज्युएट, 8 डबल ग्रॅज्युएट आणि असंख्य कोर्सेस केलेले इतके आमच्या पिढीमध्ये निघालेले आहेत की तिला आणि ते बघायला मिळालं. आई 92 वर्षापर्यंत जगली, तिला ते बघता आलं. आणि मी जसं एक लेखन क्षेत्रामध्ये काही थोडं काम केलं तसा माझा जो धाकटा भाऊ आहे, जगामध्ये गणितज्ञ जे आहेत आघाडीचे पहिल्या 15 गणितज्ञांमध्ये माझ्या भावाचं नाव आहे. 4 वर्षांनी माझ्यापेक्षा तो लहान आहे. मोठा गणितज्ञ झाला. त्या आईने बघितलं, त्याला त्याचा खूप आनंद मिळालेला आहे. तर असं ते आईची आठवण एवढे आता मी काढतो. आता मी लेखक म्हणून कसं ते घडलो तर त्याचे मी 4 गोष्टी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे वाचनाची लहानपणापासून मला खूप आवड होती. बरेच पुराण वगैरे लहानपणी मी वाचली. त्याच्यानंतर कथा कादंबऱ्या म्हणजे वाचन खूप केलं एक पहिली गोष्ट. 2 नंबर म्हणजे चित्रपट आणि नाटक याची मला खूप आवड होती, अजूनही आहे. आपल्या इथे साताऱ्यामध्ये छाया चित्रपट लागला की नाही? बघितला मुलांना तुम्ही? वा वा वा, छान छान. परवा आता दिल्लीला जे साहित्य संमेलन झालं त्याला शिक्षक जाऊन आले. त्याच्यामध्ये पंतप्रधानांनी सुद्धा छावा सिनेमाचा उल्लेख केला. तुम्ही जर बघितला असेल टीव्हीवरती. आणि तो उल्लेख झाल्यानंतर समोर प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. म्हणजे छावा सिनेमा सध्याची अशी परिस्थिती आहे, तुम्हाला कदाचित माहिती असेल किंवा नसेल, की सिनेमाला गर्दी अजिबात नसते. दर आठवड्याला मी 1 किंवा 2 सिनेमे बघतो, तर 10 किंवा 12 प्रेक्षक असतात थिएटरमध्ये. आणि छावा सिनेमा जो आहे तो मल्टिप्लेक्स सगळ्या चित्रपटामध्ये हाऊसफुल झालेला आहे. म्हणजे खरोखर संभाजी महाराजांचं चरित्र जे आहे ते आपल्याला थोडंसं अज्ञात आहे, ते या सिनेमामुळे बघायला मिळतं. तर नाटक सिनेमा त्यांना वाचनाने भरपूर केलं, प्रवास खूप केला आणि लोकसंग्रह अनेक क्षेत्रामधले अनेक लोक हे मित्र होत गेले. 50 वर्ष आज मी साहित्य क्षेत्रामध्ये काम करतोय. तर या सगळ्या गोष्टीचा लेखनाला मला खूप उपयोग झाला आणि 35-40 पुस्तकं जी काही झाली त्या निमित्ताने झाली. तर तुम्हाला जर लेखन हे आपली जर करिअर करायचे असेल
जर वाचनावर तुम्ही आधी वाचत असालच तुम्ही, पण कुठली पुस्तकं वाचावी हे शिक्षकांकडून मार्गदर्शन घ्या आणि पुस्तकं वाचा आवश्यक. एकदा त्याची गोडी लागली आपल्याला की पुस्तक हातातून सुटत नाही, ते तुम्हाला खात्रीबरोबर सांगू शकतो. तर जास्त आत्ता बोलण्याची काही आवश्यकता नाही आहे. एक हुशारी झालेले आहे, सरांचं भाषण, श्याम सरांचं भाषण खूप छान झालेलं आहे. तर त्याच्यामुळे पुन्हा कधी असा योग आला तर काही एखाद्या वेगळ्या विषयावरती नंतर मी मुद्दा बोलेन. पण आता नुसतं इथं सांगतो तुम्हाला भेटायच्या माझं भाषण. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बाबर मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. हा सगळा जो काही योग आहे तो आपल्याला चिटणीस साहेबांनी घडवून आणलेला आहे. त्यामुळे माननीय श्री श्याम जोशी सर यांना मी विनंती करते की त्यांनी चिटणीस साहेब यांचं सत्कार करावा. समृद्धी विभूते जिने स्वतःची कविता रचलेली आहे. नवीन गावामध्ये शिकत असून ती एक स्वरचित कविता सादर करायची. माझ्या कवितेचं नाव आहे फक्त एकदा सुरुवात. महामेरू ज्ञानाच्या वाटेवरचा कल्पतर, ज्ञानाच्या वाटेवरचा कल्पतर. अपयशांच्या पायऱ्यांवरती थकशील दिवस रात्र, अपयशांच्या पायऱ्यांवरती थकशील दिवस रात्र, पण एक दिवस असेल तुझाच मात्र. अडकशील मोहाच्या जाळ्यात, अडकशील मोहाच्या जाळ्यात, गुरफटशील विचारांच्या वादात, गुरफटशील विचारांच्या वादात. नुसते पैसे उपयोगाचे नाहीत, नातीही जपत जा. नुसते पैसे उपयोगाचे नाहीत, नातीही जपत जा. लफलातून चालताना काटे कुठेही वेचत जा. ओलांडून टाक प्रयत्नाच्या पराकाष्ठा, ओलांडून टाक प्रयत्नाच्या पराकाष्ठा. लढ जगासमोर एकटा, लढ जगासमोर एकटा. यशाची वाट चालताना पाहू नको मागे, यशाची वाट चालताना पाहू नको मागे. हळूहळू जोडत जातील यशासाठीचे धागे. यशाची वाट चालताना पाहू नको मागे, हळूहळू जोडत जातील यशासाठीचे धागे. यशासाठी दिवसाची रात्र कर, यशासाठी दिवसाची रात्र कर, पण फक्त एकदा सुरुवात कर, पण फक्त एकदा सुरुवात कर. धन्यवाद. सचिन कांबळे. काही माणसाच्या जमावात 4 कुत्र्यांना रॉकेट टाकून मारलं तर 16 कुत्र्यांना अन्नात विष टाकून मारलं. अहो कुत्र्यांचा सोडा. नांदेडमध्ये सगळ्या भावाने सगळ्या बहिणीच्या पोटात चाकू घुसपून फोन केला. तेव्हा एक गर्दी जमा झाली. त्या गर्दीतल्या एकाही माणसाचा हात त्या मातीपूर भावाला थांबवू शकला नाही. अहो कसा थांबवणार? घडलेल्या घटनेचं मोबाईलमध्ये प्रक्षेपण करत होता. रस्त्याच्या बाजूच्या झाडीत 2 जणांवर कुणी हल्ला झाला. मित्राचा जीव गेला. मुलगी जीवाच्या आकांताने रस्त्यावर येऊन मदतीची याचना करत होती. तेव्हाही गर्दी जमा झाली आणि मोबाईलमध्ये शूटिंग करण्यात व्यस्त झाली. कुत्र्याला जाळताना, बहिणीला तडफडून मारताना आणि अर्धमेल्या अवस्थेत मदतीची याचना करताना समोरच्या गर्दीतून मदतीचे हात देऊन माणुसकीची जात निभवणारा तिथे नव्हता. अहो तिथे माणूस गैरहजर होता. तर हाच गर्दीतला माणूस शोधण्यासाठी मी विषय मांडतीये, गर्दीत माणसाच्या माणूस शोधते. मित्रांनो, पशु पक्षी, किडेमुक्या, झाडे झुडपे या निसर्गाच्या पसाऱ्यात तर्क असा मेंदू आणि 2 हात 2 पाय लागलेली समाज म्हणजे माणूस. आशा, निद्रा, भय, मैथुन्य या 4 गोष्टी पक्षीही करतात, पण 5वी विचार करण्याची शक्ती ज्याच्याकडे असते तो माणूस. जीवशास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर आता या 4 बोटांपासून वेगळा झाला आणि त्याच्या जीवावर हा कर्तृत्वाचा डोलारा उभा केला. माकडाची शेपटी गेली, तो पळू लागला, चालू लागला. त्याची धाव एवढी की तो चंद्रावर पोहोचला, त्याची झेप एवढी की तो मंगळावर पोहोचला. त्यांनी समुद्र काबीज
केल्या, नद्या अडवल्या, जंगलं ताब्यात घेतली आणि इथंच खरा घोळ झाला मित्रांनो. जशी त्यानं जंगलं ताब्यात घेतली तशी त्याच्या मनातली हिरवाई संपली, तशी त्यानं नद्या अडवल्या तशी त्याच्या मनातले पाण्याचे झरे आटले. खरं सोपं करून सांगायचं झालं तर माणूस माणसापासून दूर गेला, माणूस स्वतःच्या अस्मितेपासून दूर गेला. मान्य करा मित्रांनो, प्राण्यांचं इतर प्राण्यांचं माणसानेही स्वार्थी असावं आणि ते असावंच, पण आपलं भागल्यावर उरलेलं इतरांना देण्याची दानत माणूस सोडून प्रत्येक प्राण्याजवळ असते. आडाणी बहिणाबाई याच माणसाला उद्देशून म्हणतात, माणसाने माणसात कधी होशील तू माणूस, लोभापायी झाला माणसाचा काणूस, लोभापायी झाला माणसाचा काणूस. एवढं सगळं असलं तरी मित्रांनो आपल्याला माणूस शोधावाच लागेल आणि त्याची सुरुवात स्वतःच्या अंतःकरणापासून करावी लागेल. एवढ्या गर्दीत जो अभिमानाने मी भारतीय आहे अशी ओळख दाखवेल तिथं सापडेल आपल्याला माणूस. शेवटी एवढंच म्हणते, गर्दीत माणसाचा माणूस शोधते मी. पुढे सादर केलं. खरं तर त्याचं खूप कौतुक केलं पाहिजे, कारण ही प्रतिभा अशी सहजतेनं उमगणारी किंवा सहजतेने हिदायत नाही. सातारा जिल्ह्यामध्येच आपण जकातवाडी गाव आहे, या जकातवाडी गावामध्ये जगातलं पहिलं कवितांचं गाव आपण करतोय. या गावामध्ये जवळजवळ आता सातारा जिल्ह्यातल्या 11 तालुक्यापैकी 6 तालुक्यांचं एक संचालक मंडळ तयार करण्यात आलं. उद्या दुपारी 3 वाजता तिथे वाचनालयामध्ये काव्य वाचनाचा आणि काव्य प्रेझेंट करण्याचा एक कार्यक्रम होणार आहे. आपल्या या दोन्ही मुली ज्यांनी स्वविचित केलेल्या कविता आपल्यासमोर प्रदर्शित केल्या किंवा सांगितल्या, या दोन्ही मुलींचं मी एकतर स्वागत करतो आणि उद्या त्यांनी त्या ठिकाणी येऊन त्यांच्यासाठी एक अमूल्य भेट असेल की त्यांना सातारा तालुका काव्य संघाचं एक सभासदत्व हे दिलं जाईल आणि त्यांच्यासाठी तुम्ही तुमच्या शिक्षकांबरोबर आला तर निश्चित आणखी आनंद होईल. आणि सर्व मुलांनाही मी सांगेन की यापुढे तुम्ही शब्द, वाक्य आणि वाचन आणि निव्वळ वाचन जर केलं, तुम्ही तुमची व्हॉकॅब्युलरी एक इंग्रजीतली आणि मराठीतली जर समृद्ध केली तर आयुष्यामध्ये कधीही तुम्हाला अडचण येणार नाही. सगळ्यात गंमत सांगतो, या ठिकाणी तुम्ही माझ्या आदर्श विद्यार्थ्यांचे तुम्ही आदर्श विद्यार्थी आहात. लक्षात घ्या, तुमच्या लक्षात आलं तुमच्या आदर्श शिक्षकांचे, माझ्या विद्यार्थ्यांचे तुम्ही, तुमच्या शिक्षकांचे तुम्ही आदर्श विद्यार्थी आहेत. लक्षात येते का? म्हणजे तुमच्या इथं माझे विद्यार्थी काही शिक्षक म्हणून आहेत हे लक्षात घ्या. मी जेव्हा 1989ला सर्व्हिसला लागलो त्यावेळेचे श्री काका निगम माझे पहिले विद्यार्थी, पहिल्या बॅचचे विद्यार्थी. अतिशय इंजिनिअरिंग करण्याचा विद्यार्थी होता, अतिशय सुंदर मराठी होतो हेही मला ज्ञात आहे. चला, या ठिकाणी मी 2 शब्द बोलतो आणि मी माझ्या वाणीला व्यायाम करतो. या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे साहित्यिक आपल्या शाळेमध्ये भेटीला आलेले आहेत आणि हे साहित्यिक किती मोठे आहेत, त्यांची साहित्यिक उंची किती मोठी आहे हे त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या परिचयातून आपल्या लक्षात आलं असेल. तर अतिशय अनुभव असा ठेवा आज त्यांच्याकडून आपल्याला मिळालेला आहे. अतिशय उत्कृष्ट अशी माहिती आणि मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलेलं आहे. तर हा सगळा योगायोग घडवून आणलेला आहे आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय चिटणीस साहेब यांनी. त्याबद्दल आदरणीय चिटणीस साहेबांचं प्रथमतः मी धन्यवाद मानते. आणि आता तुम्हाला ज्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, जो अनमोल ठेवा त्यांनी आपल्याला दिलेला आहे तो तुम्ही मनामध्ये जपून ठेवा आणि त्याचा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नक्कीच उपयोग होणार आहे. तर पुन्हा एकदा मी आलेल्या मान्यवरांचं अतिशय मनापासून आभार मानते. मान्य श्री श्याम जोशी, जोशी मॅडम, रवींद्र गुर्जर सर, तसेच अर्चना कर्णिक मॅडम आणि नेत्र सर या सर्वांचं विद्यालयाच्या आणि संस्थेच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानते. आणि
त्यांनी घोषणा केलेल्या 2 मुलींचं कौतुक केलेलं आहे. त्यांना जी संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे त्या संधीबद्दल सुद्धा मी विद्यालयाच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानते, आभार मानते. आणि हा कार्यक्रम शांततेत तुम्ही सर्वांनी ऐकला त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानते. पुन्हा एकदा